येथे बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा समाजाकडून इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित आहेत। बीडच्या मांजरसुंबामधून बातमी समोर येते। मांजरसुंबामध्ये मराठा समाजाकडून इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। मांजरसुंबामध्ये मराठा समाजाकडून इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? 29 ऑगस्टला जे मुंबईमध्ये मोर्चा होणार आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांची ही बीडमध्ये बैठक आहे। त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती पोहोचलेले हजारोचा जो समुदाय आहे तो देखील या ठिकाणी उपस्थित आहे। मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे मात्र राज्यात या अगोदर मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा झालेली होती। त्याच पार्श्वभूमीवर 27 तारखेला मुंबईमध्ये रवाना आहे। त्या अगोदर मनोज जरांगे पाटील बीडमध्ये काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे। मनोज जरांगे पाटील यांचं बीड ही जन्मभूमी आहे, त्यामुळे जन्मभूमीमधून सरकारला काय इशारा येतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र हजारोच्या संख्येचे लोक आहेत या बैठकीसाठी उपस्थित आहेत। सुरुवातीला बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र याचं स्वरूप आता कुठेतरी सभेमध्ये झाला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येचे जे लोक आहेत ते लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे यांनी मात्र 29 तारखेला जे मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होणार आहे या बैठकीच्या माध्यमातून सरकारला काय अल्टिमेटम जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल। निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळूया। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक स्वभावाची त्यांची पुन्हा एकदा प्रचिती आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अनेक बोगस लाभार्थ्यांची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आढळून आलेले आहेत आणि याच विषयावरती अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळेला मग योजना बंद करू का असा थेट सवालच अजित पवारांनी विचारला। दादा बाईट दे ना मग इथं दादा तुमच्यासाठी थांबलोय आम्ही। दादा लाडक्या बहिणीवर बोला दादा योजनेचा लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात पण दादा बाईट दे ना मग इथं दादा तुमच्यासाठी थांबलोय आम्ही। दादा लाडक्या बहिणीवर बोला दादा। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात आणि याचा अनुभव पुन्हा एकदा पुण्यातील एका नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आलाय। यावेळेला अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यांमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय। मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो। त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येते त्याचे डोळे एकदम सांगितले अक्षर वाचून दाखवा, जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते। अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो। माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा, मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल काहीतरी आणतील। ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो, टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो। तर म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉट टाकताना फार डॉक्टर काटकसर ही वागणं बरं हवं। त्यामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली, बरं झालं। असं करू नका डॉक्टर। बाकीचे मला म्हणतात की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, चुकीचं बोलत नाही। पुढे जाऊया। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची दोस्ती सर्वांनाच माहिती आहे आणि अशामध्ये सदाभाऊ खोत यांनी एक मोठं विधान केलंय। माझ्या शरीराचा रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत गोपीचंद पडळकर यांच्या सोबत असेन असं सदाभाऊ खोत म्हणालेत। यावेळेला पडळकरांबद्दल बोलताना खोत यांना अश्रू अनावर झाले। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील बिरोबा मंदिर सभामंडप या उद्घाटनाच्या वेळेला खोत बोलत होते। मी तुम्हाला सांगतो
माझा रक्ताचा शेवटचा थेंब आहे तो प्रेम या माणसाकडून एक सामान्य माणूस मोठा करायचा कारण